पारंपरिक पद्धती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये। आता याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला ऊसाच्या व्हरायटी बघायला भेटल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान बघायला भेटले। शेतीचे अवजार असेल किंवा इतर मका पिकं असेल, डाळिंब पिकाला कसं व्यवस्थापन केलं जातं, त्याचबरोबर ऊसामध्ये किती व्हरायटी आणि कशा पद्धतीने ऊस लावला पाहिजे। याच्यामध्ये हा जो तुम्हाला ऊस दिसतोय समोर, तर याची लागवड केलेली जवळजवळ 7 फुटाच्या सरीमध्ये। याच्यामध्ये दुसरा विषय असा येतो की AI पद्धत काय नेमकं, आणि AI पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं ऊसाचं उत्पादन घेतलं जातं किंवा केळीचं उत्पादन घेतलं जातं। तर तुम्हाला हा जो ऊस दिसतोय, तर त्याची सरी जवळजवळ 7 फूट अंतरावरती आहे आणि डोळा पद्धतीनं लागवडीची झालेली आहे। AI पद्धतीवर हा ऊसाचा डेमो प्लॉट आपल्या समोर आहे। तर ह्या ऊसाच्या वाणाची जी लागवड आहे ती म्हणजे 10,001 हा ऊसाची वाण आहे। आणि त्याच्यामध्येच दुसरा विषय असा आहे की AI पद्धत काय, तर AI पद्धत याच्यावरती रोग कोणता आला किंवा त्याचबरोबर कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता या ऊसाला पडते, त्याचबरोबर आपल्याला पाणी किती द्यायचंय आणि त्याचमध्ये आपण याची देखभाल कशा पद्धतीनं करायची हे सगळं आपल्याला AI सिस्टम सांगतं। म्हणजे आपण बुद्धी वापरायची गरज नाही, त्याला आपण जे बेसल डोस वगैरे करतो तर ते व्यवस्थितच करायचे, पण त्याच्या ऍडिशनल जे कामं करायचे असतात किंवा रोग किडे असेल किंवा पाण्याचं जे त्याला क्षमता लागते, किती पाणी लागतं, त्याचबरोबर वरतून आपल्याला एखादी फवारणी करायची, न्यूट्रिशन द्यायचं, तर ते सगळं आपल्याला कोण सांगतं, तर AI सिस्टम सांगतं। तर मित्रांनो, हा जो डेमो प्लॉट दिसतोय आपल्याला, तर तो पूर्ण AI पद्धतीनं केलेला आहे आणि याच पद्धतीनं हा ऊस बांधलेला आहे। आपला जो ऊस असतो तर तो नॉर्मली खाली पडून वाढतो, परंतु या ऊसाची हाईट आपल्याला जास्त दिसते। 10 महिन्याचा ऊस हा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला याची हाईट जरी जास्त दिसत असली तरी सुद्धा बांधायची गरज आपल्याला नाहीये, फक्त हा डेमो प्लॉट आहे म्हणून आपल्याला दिसायला पाहिजे की किती हा ऊस वाढलाय। सरासरी आपल्या पण शेतामध्ये एवढा ऊस होतोय, परंतु आपल्याला नेमकं कळत नाही की याला पाण्याची गरज आहे का, याला न्यूट्रिशन देण्याची गरज आहे का, त्याचबरोबर याच्यावरती किडी कोणती आली। तर AI पद्धत आपल्याला त्या पद्धतीनं काम करायला लावतं आणि त्या पद्धतीनं जर आपण ऊसाचं उत्पादन घेतलं तर चांगलं उत्पादनात वाढ होते आणि खर्चामध्ये सुद्धा बचत होऊ शकते। परंतु याला 25 जणांचा ग्रुप लागतो आणि ही AI सिस्टम जी आहे तर त्याला खर्च ऊसाला हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत येतो। म्हणजे एका शेतकऱ्याला किंवा 2 शेतकऱ्याला पुरणारं हे काम नक्कीच नाही। त्याच्यामध्ये प्रति शेतकऱ्याच्या दरडोई शेतकऱ्याच्या 1 हेक्टरला जवळजवळ 25,000 रुपयापर्यंत याचा खर्च येतो आणि त्या हिशोबाने जर 25 शेतकऱ्यांचा गट झाला तर निश्चितच आपल्या खर्चामध्ये बचत होऊ शकते। परंतु याच्यासाठी आपल्याला AI सिस्टम जर बसवलं तर या पद्धतीने आपण काम करू शकतो। हे नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला भेटतात आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला चांगली शेती करायची असेल, त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान जे आपल्या शेतीमध्ये वापरायचे असतील, तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी AI सारख्या पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। धन्यवाद।